नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. असे करा बी एड कॅप लॉग इन. बहुतांश वेळी आपली विचारणा असते की लॉग इन पेज ओपन होत नाही आहे, लॉग इन पेजवरती कसं जायचं. तर चला पाहूया आपल्याला बी एड कॅप जी आपली पूर्ण प्रक्रिया सी ई टी सेलची जी आहे ऑनलाईन होणार आहे, कशाप्रकारे लॉग इन करायचं. यासाठी आपल्याला सी ई टी सेलच्या वेबसाईटवरती जावं लागेल, जी की cetcell.mahacet.org अशा प्रकारची आहे. तर गुगल क्रोममध्ये हे टाईप केल्यानंतर आपण होम पेजवरती पोहोचतो. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. तर चला यासाठी जाऊया सी ई टी सेलवरती. विद्यार्थी मित्रो, सी ई टी सेलच्या होम पेजवरती आपण आलो आहोत. cetcell.mahacet.org आपल्याला इथे पाहायला मिळते सी ई टी सेलचा लोगो, त्यानंतर सी ई टी सेलचं कोटेशन. याद्वारे आपल्याला कळतं की आपण करेक्ट वेबसाईटवरती आलो आहोत. त्यानंतर आपल्याला इथे एक रनिंग अनाऊन्समेंट नोटिफिकेशन पाहायला मिळतं. त्यानंतर वरती स्क्रॉल केल्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ही बाब आपल्याला पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रो, या कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपण पुढच्या कार्यवाहीसाठी अजून एका पेजवरती जातो, जेथे आपल्याला सी ई टी सेलचा लोगो, कोटेशन आणि साइन इन ह्या बाबी पाहायला मिळतात. तर साइन इनसाठी आपला ईमेल जो आहे, आपण बी एड सी ई टी फॉर्म भरताना जो ईमेल दिला होता तो ईमेल आपल्याला इथे इनरॉल करायचा आहे, टाकायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर साइन इन हे जे खाली आपल्याला टॅब दिसत आहे ब्ल्यू कलरमध्ये, तिला आपल्याला क्लिक करायचं आहे. पासवर्ड जर आपला विसरला असेल तर ईमेल ॲड्रेस आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर आय फॉरगॉट माय पासवर्ड असं जे इथे लिहिलेलं आहे याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्याच लगेच आपल्याला पासवर्ड सेट करण्याची सूचना मिळते. जनरली आपण जसा पासवर्ड सेट करत असतो, तर पासवर्ड सेट करताना फेसबुक असेल किंवा इतर कुठलेही जे साधने आहेत, तर त्याचे पासवर्ड जसे आपण रिसेट करतो त्याचप्रमाणे आपल्याला हाही पासवर्ड ओ टी पीच्या सहाय्याने रिसेट करता येतो. आणि पासवर्ड रिसेट केल्यानंतर परत आपल्याला साइन इन करावे लागते. साइन इन केल्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपण आपल्या पोर्टलवरती पोहोचतो. विद्यार्थी मित्रो, ईमेल व पासवर्ड इनरॉल केल्यानंतर म्हणजेच टाकल्यानंतर आपल्याला साइन इन हे जे आहे याला क्लिक करायचं आहे. साइन इनला आपण क्लिक करूया. आपण साइन इन केल्यानंतर इनरॉल झालो आहोत, म्हणजेच लॉग इन झालो आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपण इथे पाहू शकता रजिस्ट्रेशन नंतर आपल्याला प्रोफाईल, तसेच हेल्प डेस्क, हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड ह्या टॅब आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर ऑब्जेक्शन ट्रॅकिंग जी की संपलेली आहे ऑलरेडी, आपण ती पाहिलेली आहे. त्यानंतर स्कोअर कार्ड. तर विद्यार्थी मित्रो, स्कोअर कार्ड आपल्याला सध्या अवेलेबल आहेत, आपल्या ॲडमिशनपर्यंत ते अवेलेबल राहतील असं सी ई टी सेलने सांगितलेलं आहे. त्यानंतर कॅप डिटेल्स हे आपल्याला इथे पाहायला मिळते. जी टॅब हाईड आहे, म्हणजे ती आता सध्या ॲक्टिवेट नाही, ती क्लिक होत नाही आहे. त्यानंतर नोटिफिकेशन ही एक टॅब आपल्याला इथे पाहायला मिळते. अशा प्रकारे आपल्याला लॉग इन करून आपल्या ज्या सर्व डिटेल्स आहेत, सर्व ज्या कारवाई असतात त्या आपल्याला करायच्या आहेत, त्याप्रमाणे आपल्याला पुढे चालायचं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. विद्यार्थी मित्रो, काही जणांचं आता म्हणणं आहे की आमचा जो रिझल्ट आहे तो ई एल सी टी व जनरल, ई एल सी टीचा रिझल्ट लागला आहे, जनरलचा बाकी आहे. असं होत नाही, ही बाब आपण लक्षात घ्या. आपण स्कोअर कार्डला क्लिक केलं आहे, त्याला क्लिक करता आपण इथे पाहू शकता यू जी नॉट इन नो इनरोलमेंट अशा प्रकारचं दाखवत आहे. तर आपण ज्यासाठी फॉर्म भरलेला आहे फक्त तिथेच आपल्याला अशा प्रकारची टॅब दिसते. तर आपण इथे बी एड जनरल असा फॉर्म भरलेला असल्यामुळे ही टॅब इथे ओपन आहे, दिसत आहे. तर आपण त्याला क्लिक करताच त्या पेजवरती व आपण ज्या सी ई टीमध्ये इनरॉल नाही आहे त्या सी ई टीला क्लिक केला असता आणि आपण ज्या सी ई टीमध्ये इनरॉल नाही आहे त्यामध्ये अशा प्रकारचा मेसेज आपल्याला पाहायला मिळतो, ॲप्लिकेशन नॉट फाउंड. तर प्रकाशाने लक्ष करून आपण काय करायचं आहे, ज्या सी ई टी आपण दिलेली आहे त्याच सी ई टीचा रिझल्ट चेक करायचा आहे.
व प्रत्येक वेळी न चुकता लॉगआउट करायचं आहे. लॉगआउट केल्यानंतर परत तेच पेज आपल्याला ओपन झालेलं पाहायला मिळतं. अशा प्रकारे आपलं पूर्ण जे कॅप राऊंड तसेच इतर प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे व ती आपल्याला आपल्या स्तरावरती वैयक्तिक स्तरावरती हँडल करावी लागणार आहे. ही बाब आपण लक्षात घ्या. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.